पाऊस ना भरपूर पडलेला आहे, रात्री पण पडला आणि सकाळी पण पडला. आणि हे बघा पाऊस किती भरलेला आहे बघा. ही बावडी आहे ना ऑल टाइम भरलेलीच असते, गरमीमध्ये, थंडीमध्ये, पावसाळीत. हे बघा आज आहे हायटाय, समुद्र खवळलेला आहे बघा. समोर काय आहे तर हे बघा पगोडा. तर हा जो पगोडा हे आमच्या घरातून. जय शिवराय मित्रांनो, तुमचा सर्वांचा पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मुंबईमध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे आणि आमच्या मुंबईतील गोराई गावामध्ये दररोज पाऊस पडत आहे, दिवस रात्र. तर आज मित्रांनो मी तुम्हाला आमचं गोराई गाव पावसाळीत कसं दिसतं याचं एक छोटा टूर मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे. मित्रांनो, आता आपण टेरेसवरती आहे आणि पाऊस आलेला आहे. हे बघा हे बघा मस्त पाऊस पडत आहे बघा. आणि आता तुम्हाला जबरदस्त व्ह्यू दाखवतो, ते म्हणजे हे बघा शेतजमीन संपूर्ण हिरवीगार झालेली आहे. आणि बघा पाऊस किती भरलेला आहे बघा वरती. हे बघा गुलमोहर पण फुललेला आहे मस्त. आणि पाऊस बघा किती मस्त वाटत आहे बघा. आणि मुंबईमध्ये पाऊस आलेला आहे. हे बघा मित्रांनो गुलमोहरची फुलं ना एक नंबर अट्रॅक्ट करतात. आणि हे बघा पाऊस कसं शेतजमिनीला संपूर्ण हिरवीगार करून टाकलं. हा बघा पाऊस किती भरलेला आहे. आणि बघा मस्त एकदम शेतजमीन वली झालेली आहे. आणि आपली शेतातली कामं आता हळूहळू चालू करणार आहोत. हे बघा असा पाऊस पडलेला आहे आज. लगातार 2-3 दिवस हा पाऊस पडत आहे. मित्रांनो, ही आहे आमची खाडी. आणि ते बघा तिथे काही मंडळी शिंगाडे धरताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. ते बघा मस्त बघा पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. ही बघा ही संपूर्ण खाडी आहे. ते बघा ढग कसे ढाम करत आहे. गावाचं वातावरण मित्रांनो शेवटी गावातच असतं. मित्रांनो, आमचा पूर्वीपासूनचा तलाव दाखवतो. आता कसं फिलहाल अवकाळी पाऊस आहे. आपलं कडक पाऊस म्हणजे जो मॉन्सून आपण म्हणतो तो जेव्हा तयार होणार ना त्यावेळेला हा तलाव पूर्ण ओव्हरफ्लो होऊन जातो. व्ह्यू बघा व्ह्यू. हा बघा आमचा कुलवेम तलाव. हे बघा मस्त ना, एकदम भारी वाटतंय बघा. पाऊस आहे ना, पावसात व्ह्यूज भारी निघतातच. पावसाने रात्रीपासून आमच्या गोराई गावामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. हा जो कुलवेमचा तलाव आहे ना हा पूर्वीपासूनचा तलाव आहे. ज्या वेळेस गावामध्ये दुष्काळ पडते ना, पाणी पुरवठा होतो, त्यावेळेला या तलावाने अनेक कुटुंबाचं रक्षण केलेलं आहे, अनेक कुटुंबाला पाणी पुरवलेलं आहे. तर हा असा आमचा कुलवेमचा तलाव. पावसाने मस्त बघा धुमाकूळ घातलेली आहे, खूप बरं वाटलं.
आता आपले शेतांची पण कामं हळूहळू चालू होणार। आणि हे बघा असं आहे आपलं हा कुलवेम तलाव। व्ह्यू बघा काय मस्त निघालेला आहे। ही आहे आमची पूर्वीपासूनची सरकारी बावडी आणि ही बावडी आहे ना ऑल टाइम भरलेलीच असते, गरमीमध्ये, थंडीमध्ये, पावसाळीत। हे बघा आणि ऑलमोस्ट भरलेली आहे। आमचं बालपण या बावडीमध्येच पाहून गेलेलं आहे। हे बघा इथे लिहिलेलं पण आहे, सर्व जातींच्या उपयोगकरिता 1949 ते 50ला बांधली गेलेली आहे ही सरकारी बावडी। तर खूप बरं वाटतं इथे पाहून। आणि बाजूलाच हा कुलवेमचा तलाव। आपण मित्रांनो मेन रोडला आलो आणि समोर आहे ना समुद्र आहे, तर तुम्हाला ते पण दाखवतो। आणि ही एक मोठी ट्रॉली आहे, ही ना 1 महिना झाला इथेच पडून आहे। मला वाटतं ना इंजिनचं काहीतरी खराबी झालेली असणार, कारण मी 1 महिन्यापासून बघतोय इकडेच पडलेली आहे। आणि हे बघा हे आमचा बस स्टँड आहे हाऊतपाडा। आणि हा जो रोड चालला हा मनोरीला आणि हा जो रोड चालला तो घोरायला। तर आपण आता मी तुम्हाला समुद्र दाखवतो की समुद्रामध्ये आज काय हाय टाईड आहे का लो टाईड आहे, पावसाळीत समुद्र कसं दिसतं। पूर्ण रोड खाली आहे बघा। गावातले रोड असे असतात, ते जर मुंबई असलं असतं तर बाबा बोलायला नको। हे बघा समोर समुद्र आहे, इथे आसुबाई देवीचं मंदिर पण आहे। मस्त बघा ताडगोड्याची बाग आहे, संपूर्ण ताडगोड्याची झाडं आहेत। आणि ही जी जागा आहे ना मित्रांनो ही येते MTDCच्या अंडरमध्ये। ते बघा तिकडे समुद्र आहे, कुलवेम समुद्र। हे बघा इथं बोर्ड पण आहे MTDCचा। तर ही जी जागा आहे ना हे बघा हे शेड लावलेलं आहे ना, आपण असं आत शिरलो ते जितकी पण हे ताडगोड्याची झाडं बिडं आणि ही जी आपल्याला जागा पाहायला भेटते ना ही MTDCच्या अंडरमध्ये येते। आणि तिकडे आपलं आसुबाई देवीचं मंदिर आणि मग आपण कुलवेमचा बीच पाहूया। आणि आज खूप बरं वाटतंय बघा, मोसम बघा मस्त। आणि हे बाग बघा ताडगोड्याची, आसुबाई देवी। हे बघा आई भवानी, हे आसुबाई देवीचं मंदिर आहे। आणि याच्या बाजूलाच आपलं कुलवेमचा समुद्र म्हणजे कुलवेम बीच। आणि आज हाय टाईड आहे, माझी बघूनच फाटलेली आहे, तुम्हाला जवळून दाखवतो। हा दृश्य आहे ना डेंजर आहे बाबा। बघा मित्रांनो हे आहे आमचं कुलवेमचं बीच। आणि हे बघा आज आहे हाय टाईड, समुद्र खवळलेला आहे बघा। हे दगडांना पण हे लाटी मारत आहेत। ही बघा लाट बघा किती मोठे मोठे येतात। ही बघा ती बघा, बाप रे। हे बघा ही बघा ही बघा ही बघा आली बघा। ही बघा ही बघा आत शिरली। खूप भारी वाटतंय बघा पावसाळीत। ही बघा लाट बघा केवढी मोठी आहे। हे बघा आता आपटणार बघा जोरात। आणि मित्रांनो आपण जर असं सरळ गेलो ना तर गोराईचं बीच लागतो। आणि हे बघा हे आहे मांटानपाडा। तर ह्याच्या बॅक साईडला बघा ते डोंगर दिसतंय ना, ते डोंगर क्रॉस केलं ना तर आपल्याला मनोरीचं बीच लागणार। हे असं समुद्र आहे ना एकमेकांना कनेक्टिव्हिटी आहे। तर हे आहे आमचं कुलवेमचं बीच। आणि बघा पावसाळीत कुलवेमचं बीच काय सुंदर दिसतंय बघा। पाऊस पण भरलेला आहे जबरदस्त। तिकडे बघा मित्रांनो तिकडनं पण व्ह्यूज आहेत ना खूप भारी भारी येतात। तिकडे याला बँडस्टँड बोलतो, आमच्या लोकल लँग्वेजमध्ये इकडे बँडस्टँड बोलतो त्या ठिकाणाला। हे बघा भारी वाटतंय। बाप रे। हे बघा मित्रांनो आज ना
भरती लागलेली आहे खूप जोरात. या दगडांपर्यंत पाणी टच होत आहे. हे बघा, पावसाचा इफेक्ट आहे ना आपल्याला इकडे पण पाहायला भेटतोय. बघा, बघूनच फाटते. हे बघा, हे बघा. समुद्र खवळलेलं. ही आमची खाडी आहे. आणि आता मी तुम्हाला ना आमच्या इकडनं पगोडा कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवतो. हा आमचा मॅग्निफिशंट बॉयज क्रिकेट क्लब ग्राउंड. हे बघा, बाउंड्री दिसते तुम्हाला 6ची, पण आता ग्राउंड पूर्ण वाला झालेला आहे. मग आता हे जे मॅच डायरेक्ट थंडीमध्ये फिलहाल असं दृश्य आहे. बघा, पावसाळीत बघा मित्रांनो, हे जे रानवाट आहेत किती सुंदर पाहायला भेटतं. सर्व झाडं ना टवटवीत फुलतात, खूप बरं वाटतं. आणि हे बघा, ही जागा ना मित्रांनो, ही आहे वन विभागाची. हे बघा, आणि पाऊस पण भरलेला आहे जबरदस्त. ते बघा मित्रांनो, तिथे आहे मँग्रोव्ह आणि मँग्रोव्हच्या पलीकडे आहे खाडी, जे की आपण आपल्या रस्त्याने तुम्हाला दाखवली होती. आता आपण बॅक साईडला आलेलो आहे खास तुम्हाला पगोडा दाखवण्यासाठी. ते बघा, हा बघा पगोडा दिसतोय तुम्हाला, सोनेरी एकदम कलरचा चमकत आहे. तो आहे ग्लोबल विपासना पगोडा. टेन्शन घेऊ नका, तिथे जाण्यासाठी प्रॉपर रस्ता आहे गव्हर्नमेंटने बांधलेला. हे तर आम्ही आमच्या गावातून तुम्हाला मी मार्ग दाखवतोय की पहिलं मी माझ्या घरातून आलो, मग खाडी लागली, मग चालत 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 परत ही वन विभागाची जमीन आहे ही पूर्ण. तिकडे आमचं ना हनुमानाचं मंदिर आहे, परत प्रायव्हेट लँड येतात. त्यानंतर मँग्रोव्ह आहे, मग परत खाडी आहे जी गोराई खाडीला मिश्रण होते, मिक्स होते. त्यानंतर परत मँग्रोव्ह आहे, मग बघा हे ग्लोबल विपासना पगोडाचे दर्शन होतात. पण हा मार्ग ना कोणी जात नाही, कारण रिस्की आहे. कोल्हे आहेत, साप आहेत, अन्य वन्य जनावर आहेत, म्हणून कोणी आजपर्यंत खाडीतून पगोड्यापर्यंत पोचलेलं नाही आहे. ते बघा, तिथे मोठे मोठे तुम्हाला टावर दिसत असतील ना, ते आहे कांदिवली मालाडचे टावर. हे बघा, आता थोडं पाणी येत चाललं आहे, कारण आता भरती होणार आहे, अमावस्या आहे, तर अमावस्याला पाणी वरती येतं. तसं बघा, ही पूर्ण वन विभागाची जागा आहे. आणि दृश्य बघा किती भारी वाटतंय. त्यासोबतच हा पाऊस. मित्रांनो, आपण माझा गावाचा एक छोटा टूर मी तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला माझा गाव कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे आणि हर हर महादेव.